जय महाराष्ट्र मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण काही मजेदार जीके क्वेश्चन पाहणार आहोत। व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ शेअर नक्की करा, खास करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला। भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तुमचे ऑप्शन असे: हॉकी, नंबर 2 कबड्डी, नंबर 3 क्रिकेट आणि नंबर 4 खो खो। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 हॉकी। भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणजे हॉकी आहे। कोणत्या देशाला क्रिकेट खेळाचा जन्मदाता म्हटलं जातं? तुमचे ऑप्शन असेल: भारताला, नंबर 2 जपानला, नंबर 3 चीनला आणि नंबर 4 इंग्लंडला। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 इंग्लंड। इंग्लंड या देशाला क्रिकेट खेळाचा जन्मदाता म्हटलं जातं। क्रिकेटमधील पिचची लांबी किती असते? तुमचे ऑप्शन असेल: 25 मीटर, नंबर 2 20.20 मीटर, नंबर 3 20.12 मीटर आणि नंबर 4 21 मीटर। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 20.12 मीटर। क्रिकेटमधील पिचची लांबी एकूण 20.12 मीटर इतकी असते। क्रिकेटमधील बॅटची लांबी किती असते? तुमचे ऑप्शन असेल: 35 इंच, नंबर 2 38 इंच, नंबर 3 30 इंच आणि नंबर 4 33 इंच। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 38 इंच। क्रिकेटमध्ये बॅटची लांबी 38 इंच इतकी असते। क्रिकेटमध्ये स्टंपची उंची किती असते? तुमचे ऑप्शन असेल: 27 इंच, नंबर 2 25 इंच, नंबर 3 20 इंच आणि नंबर 4 21 इंच। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 27 इंच। क्रिकेटमध्ये स्टंपची उंची 27 इंच इतकी असते। क्रिकेट टीम मध्ये किती खेळाडू असतात? तुमचे ऑप्शन असेल: 10 खेळाडू, नंबर 2 11 खेळाडू, नंबर 3 13 खेळाडू आणि नंबर 4 14 खेळाडू। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 11। क्रिकेटच्या टीम मध्ये एकूण 11 खेळाडू असतात। भारतात IPL ची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तुमचे ऑप्शन असेल: 2005 पासून, नंबर 2 2010 पासून, नंबर 3 2008 पासून आणि नंबर 4 1990 पासून। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 2008 पासून। भारतामध्ये IPL ची सुरुवात ही 2008 पासून झाली होती। तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतो का? तुमचे ऑप्शन असेल: नाही, नंबर 2 हो, नंबर 3 कधी कधी खेळतो, नंबर 4 टाइम भेटत नाही। हे मित्रांनो, खास तुमच्यासाठी प्रश्न होता। तुम्ही मला प्रश्नाचं बरोबर उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। एक महत्वाची गोष्ट खास तुमच्यासाठी, सर्व प्रश्नाचे उत्तर एकदम बरोबर आहेत, पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या मजेदार व्हिडिओ मध्ये। तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।